मंडळी, नुकत्याच सुरू झालेल्या झी मराठीवरील नवरी मिळे हिटलरला या मालिकेतील प्रमुख अभिनेत्रीवर कोसळला आहे दुःखाचा डोंगर. अभिनेत्रीच्या आईचं नुकतंच निधन झालं आहे. तर कोण आहे ही अभिनेत्री हे या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. तर नवरी मिळे हिटलरला या मालिकेतील फाल्गुनीची भूमिका साकारणारी अभिनेत्री धनश्री भालेकर हिला मातृशोक झाला आहे. गेल्या काही महिन्यांपासून धनश्रीची आई आजारी होती. अखेरच्या दिवसात त्यांना प्रकृती बिघडल्याने ICUमध्ये दाखल करण्यात आलं होतं. आईच्या खालावलेल्या तब्येतीत सुधारणा व्हावी म्हणून तिने तिच्या चाहत्यांना प्रार्थना करायला सुद्धा सांगितले होते. पण या आजाराशी त्यांची झुंज अखेर अपयशी ठरली. धनश्रीने मराठीसह हिंदी मालिकांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्यात, जसं की माझी तुझी रेशीमगाड, तुझेच मी गीत गात आहे, मेरे साई, सोनी भाग रही है, त्रिदेविया अशा मालिकांमध्ये ती झळकली आहे. तर आईच्या आठवणीत भावूक झालेल्या धनश्रीने एक पोस्ट शेअर करत लिहिलं आहे, आई मिस यू ग, आज 8 दिवस झालेत पण मला अजूनही मान्य होत नाही आहे की तू आमच्यात नाही आहेस. आय नीड यू द मोस्ट. खूप एकटी पडले ग. अशी भली मोठी पोस्ट शेअर करत तिने आपल्या वेदना व्यक्त केल्या आहेत. तर नवरी मिळे हिटलरला या मालिकेत धनश्री भालेकर हिची भूमिका तुम्हाला कशी वाटते आणि एकंदरीत ही मालिका तुम्हाला कशी वाटते हे कमेंट्स करून नक्की सांगा. मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.